रवी प्रदोष. जर प्रदोष रविवारी येत असेल तर त्याला रवी प्रदोष असे म्हटले जाते. रवी प्रदोष व्रत केल्याने जगातील कोणताही व्यक्ती आपली दुःख परेशानी दूर करू शकत नाही. ते देखील महादेव रवी प्रदोष व्रत केल्याने आपली कृपादृष्टी दाखवून ते दूर करतात. प्रदोष व्रत कोण करू शकतो? प्रदोष व्रत हा भगवान शंकराला समर्पित असल्यामुळे आपल्या इच्छापूर्तीसाठी आपण हा व्रत करतो. हा व्रत लहान मुले, मुली, स्त्री, पुरुष, प्रौढ व्यक्ती कोणीही हे व्रत करू शकतो. प्रदोष काळ. खूप जणांना हा प्रश्न निर्माण होतो की प्रदोष काळ कधीपासून सुरू होतो आणि कधी संपतो. तर मित्रांनो, प्रदोष काळ हा सूर्यास्त होण्यापूर्वी 30 मिनिट अगोदरपासून प्रदोष काळाला सुरुवात होते आणि सूर्यास्त झाल्यानंतर 30 मिनिटांनंतर प्रदोष काळ संपतो. म्हणून प्रदोष काळामध्येच पूजा करावी. गुरु प्रदोष. जर प्रदोष गुरुवारी येत असेल तर त्याला गुरु प्रदोष असे म्हटले जाते. आपल्या जीवनातील शत्रू कायमस्वरूपी निघून जावे असे वाटत असेल तर त्यासाठी गुरुप्रदोष व्रत सुरू करावा. याने भगवान शंकराची कृपादृष्टी आपल्यावरती पडेल आणि आपल्या आयुष्यातून आपले शत्रू निघून जातील. शुक्र प्रदोष. जर प्रदोष हा शुक्रवारी येत असेल तर त्याला शुक्र प्रदोष असे म्हटले जाते. आपल्या जीवनात सुख, शांती, धन प्राप्ती यासाठी आपण शुक्र प्रदोष व्रत सुरू करू शकता. ज्याने देवादिदेव महादेव यांची कृपादृष्टी आपल्यावरती होऊन आपल्या जीवनात सुख, शांती व समृद्धी येऊ शकते. शनी प्रदोष. जर प्रदोष शनिवारी येत असेल तर त्याला शनी प्रदोष असे म्हटले जाते. शनी प्रदोष व्रत हा ज्या लोकांना मूल होत नसेल अशा लोकांनी जर शनी प्रदोष व्रत केले तर शंकराची कृपादृष्टी होऊन त्यांना मूलप्राप्ती होण्यासाठी हा व्रत केला जातो. रवी प्रदोष. जर प्रदोष रविवारी येत असेल तर त्याला रवी प्रदोष असे म्हटले जाते. रवी प्रदोष व्रत केल्याने जगातील कोणताही व्यक्ती आपली परेशानी दूर करू. रवी प्रदोष. जर प्रदोष रविवारी येत असेल तर त्याला रवी प्रदोष असे म्हटले जाते. रवी प्रदोष व्रत केल्याने जगातील कोणताही व्यक्ती आपली दुःख परेशानी दूर करू शकत नाही. ते देखील महादेव रवी प्रदोष व्रत केल्याने आपली कृपादृष्टी दाखवून ते दूर करतात. प्रदोष व्रत कोण करू शकतो? प्रदोष व्रत हा भगवान शंकराला समर्पित असल्यामुळे आपल्या इच्छापूर्तीसाठी आपण हा व्रत करतो. हा व्रत लहान मुले, मुली, स्त्री, पुरुष, प्रौढ व्यक्ती कोणीही हे व्रत करू शकतो. प्रदोष काळ. खूप जणांना हा प्रश्न निर्माण होतो की प्रदोष काळ कधीपासून सुरू होतो आणि कधी संपतो. तर मित्रांनो, प्रदोष काळ हा सूर्यास्त होण्यापूर्वी 30 मिनिट अगोदरपासून प्रदोष काळाला सुरुवात होते आणि सूर्यास्त झाल्यानंतर 30 मिनिटांनंतर प्रदोष काळ संपतो. म्हणून प्रदोष काळामध्येच पूजा करावी. गुरु प्रदोष. जर प्रदोष गुरुवारी येत असेल तर त्याला गुरु प्रदोष असे म्हटले जाते. आपल्या जीवनातील शत्रू कायमस्वरूपी निघून जावे असे वाटत असेल तर त्यासाठी गुरुप्रदोष व्रत सुरू करावा. याने भगवान शंकराची कृपादृष्टी आपल्यावरती पडेल आणि आपल्या आयुष्यातून आपले शत्रू निघून जातील. शुक्र प्रदोष. जर प्रदोष हा शुक्रवारी येत असेल तर त्याला शुक्र प्रदोष असे म्हटले जाते. आपल्या जीवनात सुख, शांती, धन प्राप्ती यासाठी आपण शुक्र प्रदोष व्रत सुरू करू शकता. ज्याने देवादिदेव महादेव यांची कृपादृष्टी आपल्यावरती होऊन आपल्या जीवनात सुख, शांती व समृद्धी येऊ शकते. शनी प्रदोष. जर प्रदोष शनिवारी येत असेल तर त्याला शनी प्रदोष असे म्हटले जाते. शनी प्रदोष व्रत हा ज्या लोकांना मूल होत नसेल अशा लोकांनी जर शनी प्रदोष व्रत केले तर शंकराची कृपादृष्टी होऊन त्यांना मूलप्राप्ती होण्यासाठी हा व्रत केला जातो. रवी प्रदोष. जर प्रदोष रविवारी येत असेल तर त्याला रवी प्रदोष असे म्हटले जाते. रवी प्रदोष व्रत केल्याने जगातील कोणताही व्यक्ती आपली परेशानी दूर करू. रवी प्रदोष. जर प्रदोष रविवारी येत असेल तर त्याला रवी प्रदोष असे म्हटले जाते. रवी प्रदोष व्रत केल्याने जगातील कोणताही व्यक्ती आपली दुःख परेशानी दूर करू शकत नाही. ते देखील महादेव रवी प्रदोष व्रत केल्याने आपली कृपादृष्टी दाखवून ते दूर करतात. प्रदोष व्रत कोण करू शकतो? प्रदोष व्रत हा भगवान शंकराला समर्पित असल्यामुळे आपल्या इच्छापूर्तीसाठी आपण हा व्रत करतो. हा व्रत लहान मुले, मुली, स्त्री, पुरुष